नेमकी काय भूमिका आहे? तुम्ही हायकोर्टात याचिका टाकलेली आहे. खरं तर शाळा सुरू होणे केव्हा अपेक्षित होतं? शासनाचे निर्णय काय? 1 जुलैला विदर्भातल्या शाळा सुरू होणं हे अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षापासून विदर्भातल्या शाळा ह्या 26 जूनपासून सुरू होत आहेत आणि त्याबाबत शासनाचे वेळोवेळी घेतलेले शासन निर्णयसुद्धा. असं असताना 28 मार्चला शिक्षण संचालकांनी एक पत्र काढून 15 जूनपासून विदर्भातल्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. परंतु विदर्भातलं जून महिन्यातलं तापमान जर लक्षात घेतलं, जे नेहमी 42 अंशाच्या पुढे असतं, आज जगातलं सर्वात जास्त तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे. असं असताना अशा प्रकारचा आग्रह अशा प्रकारचा निर्णय घेणे हे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ आहे. परंतु शासनाकडे याबाबत मागणी करून सुद्धा शासन त्याची दखल घेत नाही. हे लक्षात आल्यानंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली आहे आणि खंडपीठाने सुद्धा त्याची दखल घेऊन काल प्राथमिक सुनावणी घेऊन शासनाला नोटीस इश्यू केले आणि 9 जूनपूर्वी शासनाने भूमिका मांडावी. पुढची तारीख 9 जून ठेवण्यात आली. आमचं म्हणणं तेच आहे की एकसूत्रीपणाचा आग्रह धरताना भौगोलिक परिस्थितीत एकसूत्रीपणा आहे का हे सुद्धा शासनानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर का हे शासनाच्या अखत्यारीत असेल की आम्ही भौगोलिक परिस्थितीत एकसूत्रीपणा आणू शकतो तर तो त्यांनी आणावा. कारण भौगोलिक परिस्थिती जर वेगळी असेल तर धोरणंसुद्धा निर्णयसुद्धा वेगळे घ्यावे लागतात. हे शासनानं समजलं पाहिजे. कारण मुंबईत जेवढा सूर्य तापतो त्याच दिवशी नागपूरला तेवढा तापावा असं आपण सूर्याला म्हणू शकत नाही. आणि असं जर म्हणता येत असेल तर शासनाने सूर्याकडे एक निवेदन द्यावं की मुंबईत जेवढा तापतो तेवढा विदर्भात ताप, म्हणजे आम्हाला एकसूत्रीपणाचा आमचा हट्ट पुरवता येईल.